ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोल्हापुरात आमदारांनी 40 लाख रुपये घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल। विरोधी पक्ष म्हणून वाचा फोडणे आमची जबाबदारी, सतेज पाटील। कोल्हापुरातील एका सत्तेत असणाऱ्या आमदारांनी एका व्यक्तीकडून 40 लाख रुपये घेतल्याचा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमांवर व्हायरल झालेला आहे। आमदारांच्यावर एखादा आरोप होत असेल तर त्याची सत्यता आणि पडताळणी होणं गरजेचं आहे, कारण लोकांमध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण होत असतं। त्यामुळे हा व्हिडिओ मी ऑफिशियल पेजवर टाकून तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना टॅग केलेला आहे। ताबडतोब मतदानाच्या अगोदरपर्यंत याचा खुलासा व्हावा। ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे त्याला बोलावून त्याच्याकडून खातरजमा करून घेणं गरजेचं आहे। राज्यात जर भ्रष्टाचार होत असेल तर विरोधी पक्ष म्हणून त्याला वाचा फोडणं ही आमची जबाबदारी असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। पाहूया ते काय सांगतात। पेजवर एक व्हिडिओ टाकलेला आहे, तर नेमका व्हिडिओ काय म्हणायचा आहे त्याच्यामध्ये दिसतो 40 लाख कुठल्यातरी आमदारांनी घेतले अशा प्रकारचं नाही। या व्यवस्थेमध्ये आमदारांच्यावर एखादा आरोप होतो त्यावेळी त्याची सत्यता पडताळणी होणं गरजेचं आहे, कारण की लोकांच्यात एक अविश्वासाचं वातावरण त्यामुळे निर्माण होतं। त्यामुळे मी तो ऑफिशियल पेजवर टाकून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना टॅग केलेला आहे की ताबडतोब मतदानाच्या आधीपर्यंत याचा खुलासा व्हावा। हे खरं आहे का खोटं आहे एवढंच आमचं म्हणणं आहे। खोटा असेल तर हा व्हिडिओ खोटा आहे म्हणून त्या ठिकाणी, कारण तो सोशल मीडियावर व्हायरल झालेला, ज्यांनी टाकलेला आहे ती ID आहे त्यांना बोलवून घेतलं पाहिजे। त्या व्यक्ती कोण आहेत त्यांच्याकडून खातरजमा करून घेतली पाहिजे आणि खरं आहे का खोटं आहे हे एवढं लोकांना कळालं तर मतदानाच्या आधी लोकांना निर्णय घेणं सोपं होईल। व्हिडिओ मधील व्यक्ती असं म्हणतात की पुढचा आणखी व्हिडिओ आहे या संदर्भातला आणि ते हायकोर्टामध्ये देखील जाणार असल्याचे होय ना, म्हणजे एवढा गंभीर आरोप लोकप्रतिनिधींच्यावर महाराष्ट्रातल्या होत असेल तर मला वाटतंय महाराष्ट्र कुठल्या दिशेला चाललाय हे दिसून येतं। आणि म्हणून सत्यता पडताळणं, पोलिसांनी ताबडतोब त्यांना बोलवून घेऊन नेमकं हे काय आहे प्रकरण माहिती घेणं, खरं खोटं आहे का किंवा काय आहे, नाहीतर उद्या म्हणजे आज सांगून सुद्धा कोणी दखल घेतली नाही असं व्हायला नको। विरोधी पक्ष म्हणून राज्यामध्ये जर भ्रष्टाचार होत असेल तर त्याला वाचा फोडणं ही आमची जबाबदारी। व्हिडिओ मध्येच आहे नाही, माझा कोणाशी डायरेक्ट संपर्क नाही किंवा माझ्या ते संपर्कात नाहीत। काल सोशल मीडियावर व्हिडिओ आला होता आणि त्यात आमदाराचा उल्लेख आहे, सत्ताधारी आमदार असं ते म्हणतायत। त्यामुळं या जिल्ह्यामध्ये त्या पक्षाचे 3 आमदार आहेत, त्यामुळं नेमकं कोण हा प्रश्नचिन्ह आहे आणि म्हणून या 3 आमदारांनी खुलासा करायला पाहिजे, कारण की कुणाकडे बोट जाते माहित नाही। नाव घेतलं असतं तर मग क्लिअर नाव आलं असतं, परंतु शिंदे गटाचं असं त्यात त्यांनी म्हटलंय अशी माझी माहिती म्हणजे ऐकण्यात आलेलं आहे माझ्या। त्यामुळे जर तसं असेल तर 3 त्यांचे आमदार 3 आहेत जिल्ह्यामध्ये, त्या 3घांनी खुलासा करावा। विशेष करून पालकमंत्र्यांनी देखील खुलासा करावा की कुणीतरी सांगितलं पाहिजे ना, तो मी नव्हेच म्हणून। इज इट ट्रू असं तुम्ही टाकलेलं तुमच्या ऑफिशियल पेजवर आहे, ज्या अर्थी सतेज पाटील ऑफिशियल पेजवर काही टाकतात त्या अर्थी खातरजमा केल्याशिवाय ते काही टाकू शकत नाही। खातरजमा म्हणण्यापेक्षा मी म्हणलं तसं या मतदानापूर्वी असा व्हिडिओ येणं हे कोल्हापूरकरांना या ठिकाणी म्हणजे ज्ञानात भर टाकणारा हा व्हिडिओ आहे की कशा पद्धतीनं काय चालतं, कसं चालतं। आम्ही ज्याचा उल्लेख सातत्याने या ठिकाणी करतो की 50 खोके एकदम ओके आणि 100 कोटीचे रस्ते असतील किंवा कोल्हापूर शहरामध्ये वेगवेगळे विषय असतील किंवा कोल्हापूर जिल्ह्यामधले विषय असतील, ते भ्रष्टाचाराचे मुद्दे आम्ही जे लोकांच्या समोर मांडतोय आता आणि पारदर्शक कारभार कशा पद्धतीनं चालतो याचा पंचनामा आम्ही सातत्याने केलेला आहे। आणि म्हणून मला वाटतंय की लोकप्रतिनिधींच्या वरचा अविश्वास या ठिकाणी वाढायला नको आणि म्हणून 3 लोकप्रतिनिधींनी त्वरित खुलासा करावा। खरं तर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कोल्हापुरात व्हिडिओ बॉम्ब फुटला असं म्हणायचं नाही, हे म्हणजे आलाय समोर, आता आलाय तर तो लोकांच्या पुढे गेला पाहिजे, लोकांच्या ज्ञानात भर पडली पाहिजे। मतदानाच्या आधी लोकांना कळलं पाहिजे की नेमकं आम्ही कुणाला मतदान करतोय, कशासाठी करतोय, मतदान झाल्यावर काय घडू शकतं, काय घडू नाही शकत, हे सगळं लोकांच्या पर्यंत पोहोचवणं विरोधक म्हणून आमची भूमिका आम्ही पार पाडतोय।